हाय एव्हरीवन. तर मी आहे एक स्टाफ नर्स आणि ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत असते. तर सकाळी जाते, 7-8 घंट्याच्या केसेस करते, दिवसभर स्टँडिंग असते आणि मग घरी येते. असं माझं शेड्यूल काहीतरी चाललेलं असतं. घर, हॉस्पिटल आणि घर. कधीतरी असं बाहेर वगैरे जाण्यात येतं. तर आज माझी सुट्टी होती आणि आम्ही बाहेर गेलेलो. माझी फ्रेंड आम्ही बाहेर गेलो आणि येता असं झालं की माझ्या काही फ्रेंड्सचा कॉल आला, ज्यांच्याशी बोलल्यानंतर मला कधी-कधी असं फील होतं की यार मी काहीच नाही आहे, किंवा मी जे करते ते खूप चुकीचं आहे, किंवा माझं फील्ड असं का आहे, किंवा ते सगळे लोकं वेगळं काहीतरी करत आहेत. आय नो हे चुकीचं आहे, माझं प्रोफेशन काही वाईट नाही आहे, किंवा मी जे करते ते सुद्धा वाईट नाही आहे. पण लोकं आहेत जे जज करतात, किंवा लोकं कधीच रिस्पेक्ट देत नाहीत आमच्या प्रोफेशनला. तर ठीक आहे, विदाऊट एनी रिस्पेक्ट किंवा असंच लॅक ऑफ रिस्पेक्टमध्ये आम्ही जगत असतो. तर मला असं फील झालं की ह्या पॉईंटला येऊनसुद्धा अजून मी काहीच केलेलं नाही आहे, किंवा काही अचिव्हमेंट नाही आहे. इवन माझ्या घरच्यांनी मला कधी अप्रिशिएट नाही केलं आणि मी असंच काम करत असते आणि माझ्या फ्रेंड्सनीसुद्धा मला कधी तेवढं ॲप्रिशिएट नाही केलेलं. ज्यांनी केलं त्यांनी असंच ओव्हरऑल असंच केलं की हां ठीक आहे, यू आर डुईंग वेल, बट आय नो दे आर जस्ट सेईंग इट, दे आर नॉट सेईंग इट फ्रॉम देअर हार्ट, अँड आय वॉज जस्ट फीलिंग लाईक की नो यार, दिस इज नॉट माय लाईफ. आणि मी खूप एक इंट्रोवर्ट मुलगी आहे लहानपणापासूनच. माझ्या घरच्यांच्या खूप इच्छा होत्या माझ्यापासून की आमच्या मुलीने हे करावं ते करावं, जे की मला जमलं नाही. कारण मी अभ्यासामध्ये तेवढी काही हे नव्हते, म्हणजे जेवढी मी होते त्याच्यापेक्षा माझ्या घरच्यांची जेवढ्या अपेक्षा होत्या ना, त्याच्या कॉन्फिडन्सनेच मी एवढी खचून जायचे की मला असं वाटायचं की माझ्या घरचे माझ्यासाठी एवढं सगळं करतात आणि मी त्यांच्यासाठी काहीच नाही करते. एक खूप असं लो असं फील व्हायचं. आजपर्यंत ते मला फील होतं आणि त्याचं मला खूप वाईटसुद्धा वाटतं. आय डोंट नो तुम्हाला कसं वाटतं. खरं तर या सगळ्या माझ्या डायरीत लिहायच्या गोष्टी आहेत, ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि मला नाही माहिती की तुम्ही किती याने ऐकणार आहेत किंवा नाही, आणि इट्स ओके, नाही ऐकलं तरी इट्स ओके. कारण की हे सगळं माझं लाईफ आहे आणि मी आता सध्या ट्राय करते की मी स्वतःला चूज करते आहे. मला स्वतःला एक चान्स द्यायचा आहे आणि हे यूट्यूब चॅनल वगैरे हे मी माझा कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी, काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आहे. हे स्वतःला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे मला की येस, मी पण काहीतरी आहे. आय एम जस्ट नॉट नथिंग, आय एम समथिंग अँड आय कॅन डू एव्हरीथिंग. हे मला स्वतःला सांगायचं आहे, मला हे करून दाखवायचं आहे. आणि जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही आहे. माझे खूप मोठे स्वप्न आहेत. एक स्ट्रॉंग फीलिंग आहे मला की मी करू शकते. आणि तुम्ही जर मला थोडंसं सपोर्ट करताल तर मी हे नक्कीच करेन. आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही मला सपोर्ट करताल, कारण माझ्यासारख्या अशा खूप लोकांना तुम्ही सपोर्ट केले. आज ती लोकं खूप मोठे झालेत आणि मी सुद्धा एक दिवस नक्की होईल. आणि माझ्यासोबत तुम्हीही व्हाल, तुम्ही मेहनत करा. आणि मला नाही माहिती की तुम्ही कोण आहात, किंवा तुम्हाला नाही माहिती की मी कोण आहे, पण आपण सोबत मिळून स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक चान्स नक्कीच देऊ शकतो. आणि मी तुम्हाला खरंच खूप मनातून ऑल द बेस्ट बोलते आहे. जेवढं मला मी स्वतःला ऑल द बेस्ट बोलते तेवढं मी तुम्हाला ऑल द बेस्ट बोलते आहे. आणि एवढंच बोलेन की जर सगळे करू शकतात तर आपण का नाही, आपणही करू शकतो आणि नक्की करणार. आणि एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा की मी कुठे चुकते आहे, कारण की मग मलाच नाही समजणार की मी कुठे चुकते आणि मला काय इम्प्रूव्ह करायचं आहे ते. तर प्लीज सपोर्ट करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग.